मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपली वाटाण्याची भाजी तयार आहे. आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मैत्रिणींनो, आपण आज वाटाण्याची भाजी बनवणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर त्याच्यासाठी मी 2 कांदे कापलेले आहेत. असे बारीक, जेवढे बारीक होतील तेवढे कापलेले आहेत. नंतर 2 टमाट्याचं मी असं बारीक पेस्ट बनवलेलं आहे. नंतर त्याच्यासाठी मी हे वाटाणे थोडेसे तव्यावर भाजून घेतले 2-3 मिनिटं आणि मंद आचेवर भाजून घेतले. त्याचं असं रवेदार मी असं बारीक बारीक फिरवून घेतलेलं आहे बिना पाण्याचं. तर हे आपण टाकणार आहेत भाजीत. नंतर आलं लसूणची पेस्ट आहे. 7-8 लसूण आणि थोडंसं आलं घेतलेलं आहे, त्याची पेस्ट बनवलेली. आणि नंतर मसाला घेतला एक चमचा, थोडीशी हळद लागेल, चटणी लागेल आणि थोडंसं मी 5-6 मेथीचे दाण्यांची अशी थोडीशी भरड बनवून घेतली बारीक, थोडीशी जाडसर. हे आपण तळण्यात वापरणार आहेत कसुरी मेथीच्या ऐवजी. आणि थोडंसं हिंग आहे याच्यात. आणि हे दालचिनी आहे थोडंसं, आणि हे तमालपत्र आहे. हे तळण्यात टाकणार आहे आपण कांद्यासोबत. आणि वाटाणे मी शिजवून घेतलेले आहेत, म्हणजे ते कडक वाटाणे असतात, रात्री भिजत टाकले होते मी ते पाण्यामध्ये. तर आता सकाळी पाण्यातून काढले त्यांना आणि मग एक शिट्टी करून घेतली कुकरला त्याला. अशा पद्धतीने शिजलेले आहेत ते. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नंतर ही एक मिरची, लाल मिरची सुकलेली कापलेली 2 तुकडे केले तिचे, आणि थोडंसं धनजिरं कूट लागेल 1 चमचा. बस एवढ्या वस्तू लागतील आपल्याला भाजीला. आपण सुरुवात करूया. आपण कांदे टाकू तळण्यामध्ये. 3 पळ्या तेल टाकलंय मी कढईमध्ये. आता अगोदर कांदे तळून घेऊ आपण. थोडंसं मेथी दाण्याचं भरड आणि मिरची आपण तळून घेऊ आधी. त्याच्याने छान स्वाद येतो. हिंग पण टाकला मी थोडा त्याच्यात. तमालपत्र आणि हे दालचिनीचा तुकडा पण टाकून द्यायचा तळण्यात. थोडं मीठ टाकायचं. हे थोडंसं बेसनचं पीठ आहे, थोडंसं 1/2 चमचा आहे, हे तळण्यात टाकून द्यायचं. कांद्यासोबत तळलं जातं. तर आलं लसूणची पेस्ट टाकून द्यायची. टोमॅटोचं टाकून द्यायचं.
हे तिखट कोरडे मसाले टाकून द्यायचे. जिरं आणि धण्याचं पूड, चटणी 1 चमचा टाकून द्यायची. पाऊण चमचा, 1 चमचा तुम्हाला जसं आवडेल तशी. थोडीशी पाव चमचा हळद आणि हा मसाला टाकून द्यायचा. 1 चमचा मसाला आहे हा. तर याला चांगलं तेल सुटत तोपर्यंत परतवून घ्यायचं. त्याला थोडस झाकण ठेवून देऊ आपण याला आणि मऊन जाईल मध्ये. अशा पद्धतीने छान तळला गेलाय मसाला. आता हे वाटाण्याचं बारीक रवेदार केलेलं मिक्स टाकून द्यायचं. पण थोडस नुसतं अर्धा मिनिट परतवून घ्यायचं फक्त. त्याच्याने ग्रेव्ही थोडी थिक होऊन जाते. नंतर हे वाटाणे टाकून द्यायचे. एक ग्लास पाणी टाकलंय मी. आधी थोडस वाटाण्यात पण होतं. थोडस मीठ टाकून द्यायचं. वाटाणा शिजताना पण मीठ टाकलं होतं मी आणि आधी कांद्यांसोबत पण टाकलं होतं थोडं. थोडी कोथिंबीर टाकून द्यायची. तशी उकळली का मंद गॅस करून द्यायचा आणि 5-7 मिनिटं वाटाणा थोडासा व्यवस्थित शिजत तोपर्यंत त्याला शिजू द्यायचं. बघू बघू शकता मैत्रिणींनो, आपली भाजी तयार आहे. कलर पण छान आलाय तिला, तरी पण छान आली वरती आणि घट्ट पण चांगली झाली ती. त्या पद्धतीने तुम्हाला आणखी घट्ट पाहिजे असेल तर मग पाणी कमी टाका. तर अशा पद्धतीने आपली वाटाण्याची टेस्टी भाजी तयार आहे. करून पहा. अशा पद्धतीने भाजी फार छान लागते चवीला. बनवून बघा. बघू शकता मैत्रिणींनो, आपली वाटाण्याची टेस्टी भाजी तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.